मतदारसंघातला आहे. धनंजय मुंडे 1.5 लाख मतांना निवडून आलेले आहेत. 1.5 लाख मतांना निवडून येण्यामध्ये आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं, महायुतीतल्या कार्यकर्त्यांचं, आमचं सगळ्याचं योगदान आहे त्याच्यात. मग 1.5 लाखानं निवडून येऊन सक्षम नेता असल्याशिवाय निवडून येईल का? 1.5 लाखानं आले निवडून. आता दुर्दैवानं काही झालं, ते आज मंत्री नसले तरी एक तरुण आमदार आहे, उद्याचं त्यांचं भवितव्य चांगलं आहे. पुन्हा ताऊन सुलाखून निघाल्यानंतर पुन्हा त्याच जोमानं हा नेता कामाला येईल. मंडळी, कवरेज.com मी आनंद मुंडे तुमचं स्वागत करतो. मी सध्या बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये 6 तारखेला जे अजितदादा आहेत त्यांचा दौरा आहे आणि 7 तारखेला राजाभाऊ मुंडे आणि बाबरे मुंडे यांचा पक्षप्रवेश जो आहे तो अजित पवार गटामध्ये होणार आहे. याच अनुषंगाने आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण आबा आहेत. काय सांगाल आबा, दादांचा प्रवेश असणार आहे, कशा प्रकारे नेमका हा? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. अजित पवार गट नाही, अजित पवारांचाच घड्याळाचा पक्ष आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत. गटाचे म्हणल्यावर पुन्हा गट येईल ना, गट नको आहे आपल्याला, पक्ष. त्यांचा जो आहे तो बीड दौरा आहे 6 तारखेला. कशा प्रकारे या दौऱ्याचं आयोजन आहे, काय काय असणार आहे? आता आदरणीय दादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, काही शासकीय बैठका आहेत, त्याच्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा आहे, संघटनात्मक चर्चा होणार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय निघणार तिथं. आणि जे सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांना बळ द्यायचं काम करायचं किंवा कामाला लागा. ही जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, ह्याच्यावर आपली निर्विवाद सत्ता कशी येईल, झाली तर आघाडी, नाही झाली तरी आपली तयारी असावी. कारण राजकारणामध्ये कसं असतंय, आपण तयार असलं पाहिजे. तर मग त्या तयारीनुसार येत आहेत दादा. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आलेल्या आहेत, राष्ट्रवादीचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत, कशा प्रकारे आव्हान असणार आहे यासाठी पक्षाची जागा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा ॲक्टिव्ह आहे, काहीही आव्हान नाही. लगेच सैनिक तयार आहे, आमचं राष्ट्रवादीचं निवडणुकीला तयार आहेत. व्यवस्थित त्या मतदारसंघातले आमदार चांगले उमेदवार देतील, कार्यकर्ता सक्षम आहे, व्यवस्थित निवडणूक होईल आणि सत्ता येईल ना आमची. आता 7 तारखेला बीडमधील एक राजाभाऊ मुंडे आणि बाबरे मुंडे पक्षप्रवेश करत आहेत राष्ट्रवादीमध्ये. त्यानंतर आता त्या कार्यक्रमाला आतापर्यंतच्या माहितीनुसार धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल? नाही, आदरणीय प्रकाशदादा सोळंकी ज्येष्ठ आमदार आहेत, आदरणीय मुंडे साहेब मंत्री राहिलेले आहेत, आताही आमदार आहेत. उपस्थित त्यांचे काही खाजगी काम असेल म्हणून जाणार असतील, नाही तर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आल्यावर कोण गैरहजर राहणार आहे? आणि तुम्ही जे म्हणता गटबाजीचा काहीही संबंध नाही. पक्ष एक, नेता एक. आणि पक्षप्रवेश घेत असताना गटबाजी असण्याचं काय कारण आहे? म्हणजे काहीतरी रंगवल्या, कसं निगेटिव्ह गोष्टी जास्त रंगवल्या जातात. तर याच्यात कुठलीही गटबाजी नाही. पक्ष एक आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत, सगळे आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये सक्षम आहेत. जिथं आमचा आमदार नाही तिथलीही संघटना मजबूत आहे. भले 21-22 झाली असेल थोड्या मताने इकडं तिकडं पडापडी काही आमदारांची, पण त्या मतदारसंघातसुद्धा पक्ष संघटना ही ग्रामपातळीपासून बूथ कॅप्टनपासून तयार आहे. त्याच्यामुळं काही अडचण नाही. मंत्रिपदाचा विषय निघाला होता. धनंजय मुंडेंना एका प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाली. त्यानंतर अजितदादांनी एक वक्तव्य केलं होतं की त्यांना दुसऱ्या जर प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाली त्यांच्यासाठी परत एकदा मंत्रिपदाचा विचार केला जाईल. परंतु त्यानंतर तुमच्या पक्षातीलच प्रकाशदादांनी एक वक्तव्य केलं होतं की त्यांच्यावर टीका केल्यासारखं, धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री केलं तरी माझ्या शुभेच्छा असणार आहेत. त्या वक्तव्याकडे आता आदरणीय दादांनी उपमुख्यमंत्री केलं मुंडे साहेबांना, तर दादांनी शुभेच्छा द्याव्याच लागतील, मला बी द्याव्या लागतील, तुम्हालाही द्याव्या लागतील ना. ती निर्णय मंत्री करण्याचा हा कुणाचा आहे? अजितदादा पवारसाहेबांचा आहे. तर दादासाहेब जी काही निर्णय घेतील त्याच्यावर सगळ्यांनी, म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट, बॉस जी सांगतील ती यस. त्यांनी मंत्री केल्यावर कोण नको म्हणणार आहे? म्हणून निर्णय हा कोर्टानं आता क्लीन चिट दिली का, ही खरंच आहे ना, कोर्टानं दिलीच ना. आणि दुसऱ्या प्रकरणात ही कुठल्या प्रकरण दुसरं काही नाही, पण दिली, क्लीन चिटची वाट बघताय, दिली, मंत्री केलं तर स्वागत करणं हे पक्ष म्हणून आम्हा कार्यकर्त्यांचं कामच आहे. महायुतीमध्ये सगळे आहेत, सुरेश धस असो, त्याचबरोबर प्रकाशदादा सोळंके असो, ते महायुतीमधीलच काही जे घटक पक्षाचे जे नेते आहेत ते नेते देखील धनंजय मुंडेंवर टीका करताना पाहायला मिळतात. त्यावर पक्षामध्ये काय, पक्षाच्या अंतर्गत काय चर्चा होते? आता ती पक्ष पातळीवरची जी चर्चा आहे हायकमांडची, आमच्या वरिष्ठ नेत्यांची, ती तिथं होत असेल ना चर्चा. त्याच्यामध्ये जिल्हा पातळीवरला, तालुका पातळीवरला कार्यकर्त्यांचा सहभाग नसतो. त्या लेवलला राज्य पातळीवर ही चर्चा होऊन तिथं निर्णय होत असतील. जिल्हा अध्यक्ष म्हणून काय वाटतं, हे महायुतीमधीलच नेते धनंजय मुंडेंवर टीका टिप्पणी करतात?
नाही, आता मी परळी विधानसभा मतदारसंघातला आहे. धनंजय मुंडे 1.5 लाख मतानं निवडून आलेले आहेत. 1.5 लाख मतानं निवडून येण्यामध्ये आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं, महायुतीतल्या कार्यकर्त्यांचं, आमचं सगळ्याचं योगदान आहे त्याच्यात. मग 1.5 लाखानं निवडून सक्षम नेता असल्याशिवाय निवडून येईल का? 1.5 लाखानं आले निवडून. मग आता दुर्दैवानं काही झालं, ते आज मंत्री नसले तरी एक तरुण आमदार आहे, उद्याचं त्यांचं भवितव्य चांगलं आहे. पुन्हा ताऊन सुलाखून निघाल्यानंतर पुन्हा त्याच जोमानं हा नेता कामाला येईल महाराष्ट्राच्या. राष्ट्रवादीमधील जे कार्यकर्ते आहेत त्यांना उत्सुकता असते दादांच्या मुख्यमंत्रीपदाची. दादांच्या मुख्यमंत्रीपदासाठी बीडमधील कार्यकर्त्यांकडून काय प्रयत्न केले जातात? दादांचं कसं आहे, दादा हे कार्यकर्त्याला पक्षाचा ॲसेट समजतात आणि कार्यकर्त्यांना आदरणीय अजितदादाबरोबर प्रचंड आदर आहे. कारण त्यांच्या शब्दात दम आहे. त्यांनी काम सांगितले आणि झालं नाही असं कधी होत नाही. म्हणून गेल्या 30 वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्याला माझं काम मी माझ्या दादाला सांगितलं, नेत्याला सांगितलं आहे आणि ते काम होणार. आणि मग ज्याच्या शब्दात ताकद आहे, परमेश्वर तर कोणी बघितला नाही, पण परमेश्वरानं जे सांगितलं काम तथास्तु तसं जर काम होत असेल तर कुणालाही कार्यकर्त्याला वाटेल ना. एक आता आमची श्रद्धा निष्ठा त्यांच्यावर आहे, पक्षावर आहे. मग आम्हाला वाटणार की आमच्या पक्षाचा इतका स्पष्ट वागता, सगळ्यात जास्त अर्थसंकल्प सादर करणारा नेता, 6 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला नेता, एकदा मुख्यमंत्री व्हा. आता कुणालाही कसं आहे, अश्वशक्तीचं प्रतीक आहे. नगरसेवकाला नगराध्यक्ष व्हावं वाटते, नगराध्यक्षाला आमदार, आमदाराला मंत्री, मंत्र्याला मुख्यमंत्री. मग आम्हाला कार्यकर्त्याला का वाटतं, ही नैसर्गिक बाब आहे की आम्हाला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावं वाटतं. नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण होते. त्यांना बीड जिल्ह्यातील त्याचबरोबर अनेक प्रश्न, 7 तारखेला जो होणारा पक्षप्रवेश आहे बाबरी मुंडे त्याचबरोबर राजेभाऊ मुंडे यांचा, त्याबरोबर अनेक प्रश्न घेऊन आपण त्यांची संवाद साधलेला आहे. coverage.com मध्ये मी तसं थांबतोय. नवनवीन अपडेटसाठी coverage.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.